फडणवीसांना एका मुलाखतीत विचारलं, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा सुरत, गोवा, गुवाहाटी हा प्रवास झाला. यामध्ये तुम्ही किती मदत केली आणि तुम्ही मदत केली का? राजकारणामध्ये आम्ही खेळायला बसलेलो नाहीये, हे फडणवीसांनी त्यावेळी तो उत्तर दिलं होता. 2022ला शिंदेंना उद्धव ठाकरेंपासून वेगळं करून मुक्त पक्ष, मुक्त चिन्ह आणि मुक्त जबाबदारी, मुक्त नेतृत्व देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी 8 महिन्यांपासूनच शिंदेंना घेराबंदी करायला सुरुवात केली आहे. म्हणून मी म्हणते की हा खेळ 8 महिन्यांपूर्वी सुरू झाला होता. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आठवडा गेला, कारण एकनाथ शिंदे दरेगावी नाराज होऊन बसले होते. वारंवार अमित शहा यांच्या एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भेटी, शहांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदेंना तास तास 2-2 तास वेटिंगवर राहावं लागतं, मात्र तरीही एकनाथ शिंदे शहांच्या भेटी घेतात अशी सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. एकनाथ शिंदेचं झालं, अजित पवारांचं काय? अजित पवारांना एक वेळेस शिंदे चालतील, पण अजित पवार नको असा सूर आजच छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीतील बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निघाला. आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितलंय की स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा जो काही निर्णय असेल ते कार्यकर्ते पदाधिकारी म्हणतील तसंच होईल. म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला केलं गेलं. मुंबईतील महायुतीच्या निवडणुका सुद्धा एकत्र नाही, तिथे सुद्धा शिंदे आणि भाजप यांची युती होती. अजित पवारांना बाजूला ठेवले जाण्याची चर्चा. पुणे आणि विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार स्वतंत्र लढणार, अर्थात अजित पवारांनाही साईडलाईन व्हावं लागते. हे कशामुळं? शिंदेंचा दबदबा राहिला नाही किंवा अजित पवारांचा दबदबा राहिला नाही असं म्हणायला कारण म्हणजे त्यांच्या त्यांच्या पक्षातच एक समांतर नेतृत्व जे आहे ते भाजपानं आधीच तयार केलंय. एकनाथ शिंदेंच्या पक्षात उदय सामंत, तर इकडे अजित पवारांच्या पक्षात सुनील तटकरे, दोघांनीही समांतर नेतृत्व तयार केलंय. आज जर एकनाथ शिंदे सत्तेतून आणि अजित पवारही जर सत्तेतून बाहेर पडायचं म्हटले तर जेवढे सोबत घेऊन आले होते तेवढे बाहेर पडतील असं नाहीये, आणि त्यामुळं समजून घेणं गरजेचं आहे. अजित पवारांचा बदलत असलेला औरा सांगतोय की 2029 पर्यंत शिंदे आणि अजित पवार भाजपासोबत सर्वाईव्ह करूच शकत नाहीये. एक सूरज चव्हाण गेल्या काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांच्यावरती टीका केली म्हणून संघटनेच्या व्यक्तीला सूरज चव्हाण यांनी मारहाण केली. अजित पवारांनी तात्काळ पत्रकारांना माहिती दिली की मी सूरज चव्हाणला पक्षातून बाहेर काढतोय, हटवतोय. 3 आठवडेही उलटत नाही तोच लगेच सूरज चव्हाण यांना सुनील तटकरे यांनी पुन्हा पक्षात येण्याचं नियुक्तीपत्र दिलं. एवढंच नाही तर सरचित्तीसारखी महत्त्वाची जबाबदारी दिली. अजित पवारांना थानपत्ताही लागला नाही. एक झालं भुजबळ ऐकत नाही, 2 झालं तिकडे माणिकराव कोकाटे, 3 धनंजय मुंडे, 4 असे किती लांबच लचक. आता 5वे संग्राम जगताप. अजित पवारांच्या हातून कंट्रोल निसटते म्हणून अजित पवारांना हटवलं जाईल का? तर तसंही नाहीये. अजित पवारांना मुळात झेपते किती हे पाहण्यासारखं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी IPS अंजना कृष्णा यांच्याबाबत अजित पवारांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप कायमस्वरूपीसाठी अजित पवार आणि भाजपाला डॅमेज करून दिली आहे. एका महिला अधिकाऱ्यासोबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे व्यक्ती कोणत्या भाषेत बोलतात यावरून जे अजित पवारांचा वचक, हे अजित पवार खूप चांगले शासक आहेत. अजित पवारांना खूप शिस्त लागते. अजित पवार गुन्हेगारी खपून घेत नाही. अजित पवार जिथल्या तिथे खरं बोलतात. ह्या सगळ्या गोष्टींना फाटा मिळाला आणि अजित पवारांचं ओरिजिनल रूप एका महिला अधिकाऱ्यांसोबत बोलताना कसं आहे हे समोर आलं. विशेष म्हणजे यावरती शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे कोणीही बोललं नाही. अंदाज लागतो अजित पवार बाहेर पडले तरीही त्यांना शरद पवारांकडून शरणागती मिळेल किंवा शरद पवारांचा पक्ष विरोधात असूनही शांतीत क्रांती करतोय. रोहित पवारांचं अजित पवारांविषयी उतू जाणारं प्रेम, अजित पवारांचं रोहित पवारांविषयी उतू जाणारं प्रेम सांगते की हे 2 गट वेगळे असले तरी आतून एकमेकांना मदत पुरेपूर होते. आणि म्हणून जर भाजप नाही तर अजित पवारांना सेफ साईड आहे. मात्र एकनाथ शिंदेंचं काय? एकनाथ शिंदेंच्या पक्षात जर समांतर नेतृत्व तयार होत असेल आणि एकनाथ शिंदे जर सत्तेतून बाहेर पडायचं म्हटले तर किती आमदार त्यांच्यासोबत येतील? आधीच एकनाथ शिंदेंनी बंड उठाव केला, त्यावेळी कित्येक जणांना देवेंद्र फडणवीसांनी फोन केला होता आणि तेव्हा हे लोक शिंदेंसोबत बाहेर पडले होते. बच्चू कडून तर तसं जाहीर सांगितलंही होतं. बच्चू कडून तर कधीच फुटलेत. पण गुलाबराव पाटील, जिथे जळगावमध्ये गुलाबराव पाटलांना प्रतिआव्हान भाजपानं उभं केले, अमोल पाटील असतील प्रतिआव्हान उभं केलंय, असे अनेक ठिकाणी होणार आहे. आणि हे सगळं घडत असताना उदय सामंतांना समांतर दिली जाणारी ताकद एकच सांगते की उद्या शिंदे म्हटले सगळं आतमधलं चक्र ओळखून आपला गेम होतोय आणि बाहेर पडायचंय, तर एकनाथ शिंदेंना साथ देण्यासाठी बाहेर कुठलाही पक्ष नाहीये. त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे भाजपासोबत चिकटून राहण्याचा प्रयत्न करतायत. पण शिंदेंनी तयार केलेली इमेज, तयार केलेलं नेतृत्व सांगते की शिंदे फार काळ बंदिस्त आणि गुलामगिरीत राहू शकत नाहीये. हेही खरं आहे.
त्यामुळं 11 महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी हा खेळ सुरू केला होता, ज्यावेळी 132 आमदारांचा आकडा फडणवीसांकडे होता. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून आपणच पहिल्या क्रमांकाचा आहोत, ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फ्रंट पेजच्या पेपरवरती आलेली जाहिरातही खटकत होती. काही निर्णयांना नकार असताना सुद्धा होकारांमध्ये एकनाथ शिंदेंनी क्रमवट केलं, परस्पर निर्णय घेतले आणि मिळालेल्या जबाबदारीला महत्त्वाकांक्षी बनवलं आणि देवेंद्र फडणवीसांना साईडलाईन केलं, हेही फडणवीसांना खटकत होतं. ज्यावेळी 2022ला शिंदेंना मुख्यमंत्री केलं त्यावेळी फडणवीस म्हटले होते मी सरकारमध्ये राहत नाही. ज्यावेळी 2024ला फडणवीसांना मुख्यमंत्री केलं त्यावेळी एकनाथ शिंदे म्हटले होते की मी सरकारमध्ये कुठलंही पद घेत नाही. अर्थ सांगतोय, फडणवीस शिंदे दोघांच्याही आतमधलंच सुरू आहे. योगेश कदम, संदीपान भुमरे, दादा भुसे अडचणीत येणारे नेते आहेत, वारंवार अडचणीत येत आहेत. त्यातल्या त्यात गृहराज्यमंत्री असणारे योगेश कदम यांनी आणखी एखादी मोठी चूक केली तर त्यांची विकेटही 100% पडेल. सारवासारव करायची तेवढी करून झालीये. डिफेंडमध्ये खेळायचं तेवढं खेळून झालंय. आता ओपनली शिंदेंना पुढं खेळावं लागणार आहे. निवडणुका डे बाय डे पुढे चालल्यात. कळत नाही की साध्या महापालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आहेत तरीही एवढं वेट अँड वॉच का? कारण कार्यकर्त्यांच्या फळ्या फुटण्याची मोठी भीती जी आहे ती आजही भाजपला धसावते. 2 ठाकरे एकत्र येण्याचे परिणाम, अंतर्गत सर्वे सगळं गणतंय आणि त्यामुळे शिंदे आणि अजित पवारांसाठी बी ऑप्शन तयार करण्यासाठीचा खेळ 11 महिन्यांपासून सुरू आहे आणि तो खेळ असणारे समांतर पक्षातच नेतृत्व तयार करणे. कसं पाहता या मुद्द्यांकडे व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.